आता या प्रश्नात काय सांगितले की टू डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. तर सगळ्यात अगोदर टू डिजिट नंबर सांगितले. आता टू डिजिट नंबरचा फॉर्मॅट कसा असतो, तर टू डिजिट नंबर जर आपण घेतला 24, तर यामध्ये काय असतं 20 प्लस 4, म्हणजे 2 काय माझा 10 प्लेसचा नंबर आहे आणि 4 काय तर युनिट प्लेसचा. असा कोणताही नंबर मी जर पाहिला 87 जर पाहिला तर हा असेल 80 प्लस 7, म्हणजे याच्यामध्ये काय असेल 8 हा 10 प्लेसचा नंबर असेल आणि 7 हा युनिट प्लेसचा नंबर असेल. तर दिलेल्या क्वेश्चनला ठीक आहे आधी समजून घेऊ. टू डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. आता डिजिट्स म्हणजे कोणता झाला, हा 2 झाला एक डिजिट आणि हा 4 एक झाला डिजिट. इफ 18 is added to the number, the sum is equals to the number obtained by interchanging the digit. आता इंटरचेंजिंग द डिजिट्स म्हणजे काय, तर 24 जर मी इंटरचेंज केला तर हा नंबर होणार आहे 42, हा 87 जर इंटरचेंज केला तर होणार आहे 78. म्हणजे काय करायचं, फक्त 10 प्लेसचा जो नंबर असेल तो युनिट प्लेसला आणि युनिट प्लेसचा नंबर 10 प्लेसला. तर हा प्रॉब्लेम असा. तर चालू करू. सगळ्यात अगोदर टू डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स सम ऑफ इट्स डिजिट. तर आपण काय करू, लेट डिजिट ॲट 10 प्लेस याला आपण म्हणू x and digit at unit place is equals to y. मग तो नंबर काय तयार होईल, सो नंबर फॉर्म इक्वल्स टू, आता 10 प्लेसचा x आहे म्हणजे मला काय करावं लागेल, त्याला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल, 10 इंटू एक्स प्लस वाय, म्हणजे हा नंबर मला मिळणार आहे 10x प्लस वाय. आता कंडिशन्स लिहू. फर्स्ट कंडिशन, हा आणखीन एक महत्वाचा पॉइंट की सम ऑफ कुठे गेले, हा नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. आता सम ऑफ इट्स डिजिट्स आहे, तर मग सम ऑफ डिजिट्स काय येईल, अँड सम ऑफ डिजिट्स हा काय असेल एक्स प्लस वाय. फक्त डिजिटची सम केली मी. तर दिलेली कंडिशन आहे आपण अप्लाय करू. तर फर्स्ट कंडिशन आहे, बाय गिवन कंडिशन. आता गिवन कंडिशन काय आहे, टू डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ डिजिट्स. म्हणजे हा नंबर जो तयार झाला आपला 10x प्लस वाय हा काय आहे, तर 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ डिजिट. 4 टाइम्स वापरले म्हणजे 4 इंटू काय असेल एक्स प्लस वाय. जर मी हे सॉल्व्ह केलं तर 10x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 प्लस 4x प्लस 4y. म्हणजे काय मिळणार मला, 10x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 प्लस 4x प्लस 4y. मी काय करतो याला, आता 10x हा 4x जो आहे तो LHS ला घेतो, म्हणजे हा मिळेल 10x मायनस 4y प्लस y ची सॉरी 4x इथे x आहे प्लस y मायनस 4y इज इक्वल्स टू, इकडे येईल फक्त आपल्याकडे नंबर जो असेल 3. आता 10x मायनस 4x हा होणार आहे 6x प्लस y मायनस 4y हा होणार आहे मायनस 3y इज इक्वल्स टू 3. म्हणजे इक्वेशन मला मिळेल 6x मायनस 3y इज इक्वल्स टू 3. काय करतो आता, दोन्ही साईडला मी पाहिलं कोएफिशियंट 6 आहे, इथं 3 आहे आणि इथं नंबर माझ्याकडे 3 आहे. तर मी काय करतो, 3 ने डिवाइड करतो, डिवाइडिंग इक्वेशन बाय 3. आता जर मी 3 ने डिवाइड केलं इक्वेशनला तर मला इक्वेशन काय मिळेल, 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन आहे, सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी मला काय सांगितले की इफ 18 इज ऍडेड टू द नंबर द सम इज इक्वल्स टू द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता नंबर इंटरचेंजिंग द डिजिट्स काय होणार आहे, म्हणजे युनिट प्लेसचा नंबर 10 प्लेसला घेणार आणि 10 प्लेसचा युनिट प्लेसला, तर 18 ऍड केले तर म्हणजे बाय सेकंड कंडिशन काय मिळेल मला, 10x प्लस वाय यामध्ये मी जर 18 ऍड केले तर डिजिट्स काय होणार, इंटरचेंज होणार आहे. म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट जाईल 10 प्लेसला आणि 10 प्लेसला जाईल
युनिट प्लेसला. तर आता हे इक्वेशन मी सॉल्व्ह केलं तर मला मिळेल 10x प्लस वाय प्लस 18 इज इक्वल्स टू 10y प्लस x. आता काय करतो मी याच्यात हा नंबर वाटलं तर या साईडला राहू देतो 10x किंवा काय करतो RHS साईडला पाठवून देतो. म्हणजे हा काय होईल 10x मायनस x प्लस वाय मायनस 10y इज इक्वल्स टू मायनस 18. हा मायनस का झाला तर मी हा लेफ्ट साईडला जो प्लस होता तो राईट साईडला घेतल्यामुळे काय झालं त्याचं मायनस, सॉरी त्याला साईन काय झालं मायनस. मग 10x मायनस x हा होईल 9x मायनस काय ना तिथं प्लस वाय मायनस 10y हा होणार आहे मायनस 9y इज इक्वल्स टू मायनस 18. म्हणजे आता मी काय करतो इक्वेशनला डिवाइड करतो 9 न, काय केलं डिवाइड केलं बाय 9 ऑन बोथ साइड्स. आता मी 9 ने डिवाइड केलं मग हा झाला x मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 2, कारण मायनस 18 ला मी 2 न डिवाइड केलं, सॉरी 9 न डिवाइड केलं. हे मला मिळालं इक्वेशन नंबर 2. आता सिंपल काय करतो मी इक्वेशन पाहिलं 1 मध्ये काय 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 भेटला. इक्वेशन नंबर 2 x मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 2 भेटला. मग मी करतो इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग आता इक्वेशन 2 काय होतं माझ्याकडे, सॉरी 1 काय होतं माझ्याकडे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 1, 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 हे होतं माझं पहिलं इक्वेशन. आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 2 हे आहे माझं सेकंड इक्वेशन. जर मायनस केलं म्हणजे काय होणार इथं आता पूर्ण साईन चेंज होणार, मायनसला प्लस होणार, इथंही मायनसचा प्लस आणि इथं काही नाही म्हणजे प्लस आहे तर तो मायनस आहे. तर मायनस वाय प्लस वाय हा होणार आहे 0, 2x मायनस एक्स हा होईल फक्त x आणि 1 मायनस होता तो प्लस झाला 1 प्लस 2 3 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 3. आता मी काय करतो इक्वेशन पाहतो, इक्वेशन नंबर 2 मध्ये सिंपल जाणार आहे कॅल्क्युलेशन. पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये मी x ची व्हॅल्यू पुट केली तर काय मिळेल, पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊ x मायनस वाय इज इक्वल्स टू काय मायनस 2, x ची व्हॅल्यू 3 पुट केली 3 मायनस वाय इज इक्वल्स टू झाला मायनस 2. आता ह्या y ला काय करतो मी RHS साईडला पाठवतो आणि मायनस 2 ला LHS साईड, म्हणजे हा होईल 3 प्लस 2. हा प्लस का झाला कारण मायनस साईन होतं RHS ला, LHS ला झालं प्लस. आता LHS मध्ये y ला मायनस साईन ते RHS मध्ये होईल प्लस, म्हणजे y ची व्हॅल्यू होईल 5, y ची व्हॅल्यू होईल 5. मग तो नंबर कोणता असेल, आता x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू 5, x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे. सो दॅट नंबर इज इक्वल्स टू कोणता होता नंबर तो 10x प्लस y होता. मग x च्या जागी काय केलं मी 3 पुटअप केलं तर हा होईल 3 इंटू 10 प्लस y ची व्हॅल्यू 5, 35 इज आवर आन्सर.